लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रातून नेमकं कोण विजयी होणार याबाबतची उत्सुकता ही आता शिगेला पोहोचली आहे। मागील 5 वर्षातील महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं ही पूर्णपणे बदलली आहेत। अशातच आता रुद्र रिसर्च या संस्थेने केलेल्या एक्झिट पॉल मध्ये महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याबाबतचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। शिवसेना, UBT काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे 3 पक्ष म्हणजे महाविकास आघाडी यांनी एकत्रितपणे राज्यात निवडणूक लढवली। तर दुसरीकडे भाजप, शिवसेना व शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार म्हणजे महायुती यांनी मिळून निवडणूक लढवली। अशा वेळी राज्यात 48 जागांवर नेमका कोणाचा उमेदवार जिंकणार याबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे। त्याचबाबत रुद्र रिसर्च या संस्थेने विविध मतदारसंघातील एक्झिट पॉल मध्ये आपला अंदाज वर्तवला आहे। उद्या मतमोजणी होणार तेव्हा त्यांनी वर्तवलेल्या अंदाजापैकी काही मतदारसंघातील एक्झिट पोल पाहूया। मुंबई उत्तर येथे भाजपचे पियुष गोयल जिंकू शकतात। काँग्रेसचे भूषण पाटील यांची पराभवाची शक्यता। पालघरमध्ये पाहूया, भाजपतर्फे उभे असलेले हेमंत सावरा जिंकू शकतात। भारती कांबळी शिवसेना ठाकरे गट पराभवाची शक्यता। राजेश पाटील बहुजन विकास आघाडी तिसऱ्या स्थानी। तर भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे म्हणजे बाळ्या मामा NCP शरद पवार जिंकू शकतात। कपिल पाटील भाजप पराभवाची शक्यता। निलेश सांबरे अपक्ष तिसऱ्या स्थानी। तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे शिवसेना शिंदे गट जिंकू शकतात। वैशाली दरेकर शिवसेना ठाकरे गट पराभवाची शक्यता। ठाणेमध्ये राजन विचारे शिवसेना ठाकरे गट जिंकू शकतात। नरेश म्हस्के शिवसेना शिंदे गट पराभवाची शक्यता।